शहादा शहरातील मतदान केंद्रांवर 2 गटात राडा झालाय। शहरातील प्रभाग क्रमांक 11 म्युनिसिपल हायस्कूलचा मतदान केंद्राबाहेर तुफान हाणामारी आणि शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडलाय। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याची माहिती आहे। किरकोळ कारणावरून कार्यकर्ते एकमेकांचा अंगावर धावून आलेत। काही कार्यकर्त्यांकडून लाठीचा देखील वापर करण्यात आलाय। पोलीस प्रशासन वेळीच दाखल झालंय, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली। तर ठिकठिकाणी राडे होत आहेत। आज नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रांच्या बाहेर राडे होताना पाहायला मिळत आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर नेकवाडे यांच्याकडून। सागर, आत्ताची परिस्थिती काय आहे? आज खरं तर सकाळपासूनच शहादा शहरातील मतदान केंद्रांवर गर्दी आहे आणि यातच 2 गट जे ते एकमेकात भिडल्याचं पाहायला मिळालं। शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 11च्या म्युनिसिपल हायस्कूलच्या केंद्रासमोर ही सगळी घटना घडलेली आहे आणि या घटनेत भाजप आणि जनता विकास आघाडीचे 2 कार्यकर्ते जे ते एकमेकात भिडले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भांडणं झाल्याची देखील माहिती मिळाली आहे। काही कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाठीचा देखील वापर केला जातोय, तर मोठ्या प्रमाणात शिवीगाळ देखील केली जात होती। मात्र पोलिसांनी वेळीच या ठिकाणी पोलीस दक्ष होऊन वेळीच दखल घेतली आणि मोठा राडा जो तो होताना या ठिकाणी वाचल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। नंदुरबारच्या शहादा शहरात मतदान केंद्रावर राडा झाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।